उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळेजण ट्रिपला जाणार आहेत. ट्रिपला जाताना त्वचेसाठी कोणत्या कोणत्या वस्तू कॅरी करायच्या हे आपल्याला कळत नाही आणि त्यासाठी जो बेदिंगचा स्किन केअरचा पाऊच आहे त्याच्यात काय काय असायला पाहिजे. नंबर 1, डॉक्टरांनी दिलेले स्पेशल मेडिसिन्स स्पेशली स्किन केअरसाठीचे जर असतील तर ते ट्रिपमध्ये सुद्धा कॅरी करायचे. आपल्याला असं वाटतं 2-4 दिवसांचा प्रश्न आहे, हॉटेलनं दिलेलं प्रोव्हाईड केलेलं फेस वॉश लावूयात, काहीतरी काय जे काय मॉइश्चरायझर लोशन जे पडलेलं असेल ते लावूयात, पण ते तसं नसतं. तो जो इनकन्सिस्टन्सी आहे, तो गॅप आहे ना, तो लगेचच तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्याच्यामुळे स्किन कंडिशन जर कुठची स्पेशल असेल, म्हणजे वांगाचं काही असेल, एक्झिमाचं काही दिलेलं असेल, स्पेशल ॲक्ने प्रोन स्किनसाठीचे फेस वॉशेस वगैरे असतील, तर ते तुमचे कॅरी करायला अजिबात विसरायचं नाही. नंबर 2, सनस्क्रीन नॉन निगोशिएबल आहे. त्याचं कारणच असं, की ट्रिपमध्ये आपण जेव्हा फिरायला जातो, तेव्हा जितक्यांदा बाहेर पडतो, तितके आपण आपल्या गावात, शहरात राहत असताना सुद्धा बाहेर पडत नाही. फिरताना, बाहेर पडताना डायरेक्ट सन एक्सपोजर होतं. त्याच्यामुळे हाय प्रोटेक्शन सनस्क्रीन आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे खूप जास्त SPF किमान 50 असलेलं, PA 3 टाइम्स 4 टाइम प्लस, UVA, UVB प्रोटेक्शन म्हणजे सगळ्या बाजूंनी नेक्स्ट जेन फिल्टर्स वगैरे असतील तर आणि टिंटेड असेल तर आणि छान. कारण टिंटेड जे सनस्क्रीन असतं त्याचे 2 फायदे होतात. त्याचं हाय प्रोटेक्शन पण मिळतं आणि प्लस तुम्हाला वेगळा BB-CC क्रीम किंवा वेगळा मेकअप करण्याची गरज नसते. नंबर 3, हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे जे काही असेल त्यांनी प्रोव्हाईड केलेला शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचा नाही. ट्रस्ट मी ऑन दिस. स्पेशली तुमचे वेवी केस असतील, कुरळे केस असतील, आपण तर अजिबातच वापरू नये. त्याचं कारण असं लगेचच तुम्हाला केसांचा झाडू झालेला जाणवेल. आपण बाहेर पडत असतो, घाम येतो, वॉटर स्पोर्ट, समुद्र जे काही असेल या सगळ्यापासून वाचवायला छोटे खाणी का होईना, छोट्या साईजचे बॉटलमध्ये भरलेले ट्रॅव्हल पाउचेसमधले कुठचे का असेना, पण स्वतःचा शॅम्पू, कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर हा नेलाच पाहिजे. तिकडे जाऊन हेअरस्टाईल्स करायच्या नाहीयेत नवीन-नवीन, पण आपल्या केसांची किमान काळजी तरी घ्यायला हवी. त्यामुळे आपले प्रॉडक्ट्स कॅरी करणं स्पेशली केसांचे जास्त गरजेचे आहेत. नंबर 4, ऑल इन वन, वन स्टॉप सोल्युशन प्रॉडक्ट सगळ्यात बेस्ट असतं. उदाहरण देते, ला रोशे-पोसेचं मॉइश्चरायझर आहे. बॉडीला चालतं, फेसला चालतं, ॲक्ने प्रोन स्किनला चालतं, मोठ्या माणसांना चालतं, लहान मुलांना चालतं. जागा वाचणार, वजन कमी असणार, कुणाच्याही बॅगेत टाकून दिलं तरी त्वचा छान राहणार. नंबर 5, काही नाही नेलं बाकीच्या गोष्टींच्या बरोबर ॲक्ने स्पॉट ट्रीटमेंट ची जी क्रीम आहे, मलम जे काही तुम्हाला उपयोगी येत असेल, आवडीचं असेल, ते न्यायला अजिबात विसरायचं नाही. त्याचं कारणच असं, खूप जास्त फिरतो, खूप जास्त सन एक्सपोजर, घाम जास्त, तेल पण जास्त आणि त्याच्यामुळे फोड, पिंपल येण्याचं प्रमाण ट्रिपमध्ये घरच्यापेक्षा जास्त असतं. त्याच्यावरती रात्रीच्या वेळेला ॲक्ने स्पॉट फक्त फोडावरती काहीतरी लावलं, दुसऱ्या दिवशी ते लगेचच दाबलं जातं. फोटोंमध्ये दिसत नाही, फोड वाढत नाही, डाग सुद्धा पडत नाही. छान-छान म्हणजे सांगायचं, क्लिनडॅक ए आहे, डेरिवा CMS आहे. जर कुठच्या गोष्टींची लिंक हवी असेल तर ती स्टोरीमध्ये आणि हायलाइटमध्ये सेव्ह असते.